विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। SEM अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती आहे, अगोदर आपल्या या SEM अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती निघालेली आहे। कोणकोणते पद असणार आहेत, काय जी फी असणार आहे, ती लागणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊ। सुरुवातीस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर आपण जॉईन झालं नसेल तर तिथे सुद्धा जॉईन व्हायचं आहे, संपूर्ण बातमी जाणून। आता मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे। आपण जर लायब्ररीमध्ये बसले असाल, आपण कुठेही बसले असाल तर हेडफोन घालून शांत पद्धतीने हे व्हिडिओ ऐकायचा आहे, जेणेकरून सविस्तर माहिती कळेल आणि अधिकृत जाहिरात जी आहे ती वाचून याला अप्लाय करायचं आहे। अन्यथा आपली जी आपण म्हणतो की जी पात्रता आहे ती नव्हती, मी फॉर्म भरला असं होऊ नये, त्यासाठी आपण जाहिरात नीट वाचून अप्लाय करायचं आहे। मी पदांची नावं सांगत आहे। विधी सहाय्यक या पदासाठी 3 जागा आहेत। लघुलेख उंच म्हणजे स्टेनोग्राफर हायर ग्रेड 2 जागा आहेत। जागांची सुद्धा संख्या देण्यात आलेली आहे। लघुलेखक कनिष्ठ श्रेणी 22 जागा आहेत। स्टेनोग्राफर लोअर ग्रेड निरीक्षक म्हणून 1 आहे। वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क म्हणून 31 जागा आहेत। अशा पद्धतीने 179 जागा असलेल्या आपल्याला लक्षात येतात। आता एकंदरीत याची पात्रता आपण जाहिरात वाचूनच पात्रता सुद्धा लक्षात घ्यायची आहे, तर आपण जाहिरात वाचून जी काही पात्रता आहे ती समजून घेऊ। पद क्रमांक 1 आहे, त्यासाठी शिक्षण पात्रता आहे विधी पदवी प्लस 3 वर्ष अनुभव। दुसरी आहे 10वी उत्तीर्ण। आपल्याला माहित आहे 10वी उत्तीर्ण 2 पद आहेत, 10वी उत्तीर्ण 10वी पण आपल्याला जी टायपिंग आहे, लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट अशी टायपिंग आपल्याला 2 पदासाठी लागणार आहे, 10वी उत्तीर्ण 10वी उत्तीर्ण। चौथं जो पद मी सांगितलं होतं त्या चौथ्या पदासाठी निरीक्षक या पदासाठी पदवीधर आपल्याला पाहिजे आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी पदवीधर इंग्रजी टंकलेखक 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखक 30 शब्द प्रति मिनिट असे तुम्हाला लागणार आहे। अशा पद्धतीने ही पात्रता आहे 10वी उत्तीर्ण आणि टायपिंग। लघु लेखक 120 शब्द प्रति मिनिट म्हणजे आपल्याला जी आहे ती आपण पाहू शकता स्टेनोग्राफर हायर ग्रेड इथं तर लागणारच आहे। लघुलेखक स्टेनोग्राफर मध्ये काय असते, टायपिंग असते, सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर शैक्षणिक पात्रता, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात आपण वाचायची आहे आणि आपण 18 ते 38 वर्षाचे असाल तर यासाठी आपण अप्लाय करू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू